तुम्ही पण कधी कधी आंघोळीची गोळी घेता का? बघा, आंघोळ करायला सगळ्यांनाच आवडते. का आपण आंघोळ करतो? फ्रेश वाटतं, घामाचा वास निघून जातो. कधी कधी ऑफिसमधनं थकून आल्यावर पण आपण आंघोळ करतो की, पण आयुर्वेदाने याची कारणं सांगितली आहेत. आंघोळ केल्यामुळे पचनशक्ती सुधारते, रक्ताभिसरण नीट सगळीकडे होतं. बघा, चेहऱ्यावरती किंवा जे आपले त्वचेवरती पोर्स असतात त्याच्यामध्ये घाण साठलेली असते, ती दूर होते. म्हणजे त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. 4 दिवस आंघोळ केली नाही तर अंगाला घाण वास येईल, इन्फेक्शन्स होतील, एक बुरशी आपण म्हणतो ती अंगावर यायला सुरुवात होईल. आपल्या अंगावरती एक विशिष्ट असा थर असतो मेणाचा, म्हणजे पातळ, की त्यामुळे ते पाणी त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब नाही होत. तुम्ही बघा, खूप वेळ पाण्यात हात ठेवलेत की अशा हाताला रेषा आलेल्या आपल्याला दिसतात, ज्याचा अर्थ ते पाणी आत नाही शोषलं गेले. सो आंघोळ केल्यामुळे फ्रेश वाटतं. तर आंघोळ आपण करतोच, पण या आंघोळीचे काही प्रकार सांगितलेत. म्हणजे भस्मस्नान सांगितलंय, की म्हणजे काही वेळापूर्वी ऋषीमुनी भस्म लावून अंगाला आंघोळ करायचे. काहींनी मानस स्नान सांगितलंय, म्हणजे काय, तुम्ही मनाने स्नान करायचं, जशी आपण कधीतरी आंघोळीची गोळी घेतो ना, अगदी तसं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, आंघोळ करताना जर तुम्ही ते उटणं लावून आंघोळ केलं तर ह्या त्वचेचा जो वृक्षपणा आहे तो निघून जातो. त्यामुळे आंघोळ करताना उटणं, थोडंसं खोबरेल तेल, थोडंसं नारळाचं दूध असं आठवड्यातनं एकदा मिक्स करून अंगाला लावून तुम्ही स्नान करा. बघा, तुमची त्वचा छान चकचकीत होईल.